हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत हरे कृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. तुम्हाला आवाज येतोय ना? हो प्रभूजी. मग मी बोलत नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो भगवते वासुदेवाय. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. रामायण पहिलं जे भाग आहे बालकांडाचा आपण चर्चा करतोय. त्याच्यापैकी 2 अध्याय झाले आपले. तर जेव्हा वाल्मिकी ऋषींना त्यांनी बघितले की एका शिकाऱ्याने त्या पक्षाला मारलं, दोघापैकी एकाला, आणि दुसरा पक्षी काय म्हणते तणावात होता किंवा रडत होता, तेव्हा वाल्मिकी ऋषींच्या मुखातून एक श्राप निघाला. मा निषाद प्रतिष्ठाप्य उषित्वा शाश्वती समा, तुला कधीही शांती मिळू नये. मग परंतु वाल्मिकींना हे वाटलं की हे जे शब्द मी बोललो हे श्लोकाच्या स्वरूपात कसे काय निघले, सरळ वाक्य निघायला, वाक्यासारखे यायला पाहिजे, श्लोक का झाले. तर मग ते विचार करत असताना नारद मुनी आपलं वाल्मिकीजी त्यांच्या आश्रमात जातात. मग तिथे ब्रह्माजी येतात. ब्रह्माजी आल्यावर पण यांच्या मनामध्ये तोच विचार चालू असतो की मी असं का केलं. तर ब्रह्माजींना कळतं आणि ब्रह्माजी सांगतात की हे सर्व माझ्यामुळे झालं. माझ्यामुळे म्हणण्यापेक्षा माझ्या प्रेरणेनं झालं असे हे बोलले ब्रह्माजी. आणि मग ब्रह्माजींनी सांगितलं की या असा जो तुम्ही जो श्लोकाच्या स्वरूपात त्या शिकाऱ्याला श्राप दिला, त्या श्लोकाच्या पद्धतीनेच तुम्ही रामायणाचे लिखाण करा. तर मग रामायणाचं लिखाण करायचं तर मग असा प्रश्न येईल की तर मला तर सर्व काही रामायण माहिती नाही आहे, मी कसं काय लिखाण करणार. तर कारण आपण बघितलं नारद मुनींनी त्यांना रामायण सांगितलं होतं, पण ते पण एकदम संक्षिप्त स्वरूपात सांगितलं. त्यामध्ये तर विश्वामित्र मुनीसोबत जाण्याचा प्रसंग तर बिलकुल सांगितला नाही. एवढं सांगितलं. मग ब्रह्माजी म्हटले की नाही, तुम्ही ध्यान करा, तुम्हाला सर्व गोष्टी माहिती होतील. सर्व गोष्टीमध्ये म्हणजे की त्यांच्या आपसामधले संवाद काय झाले, भरत महाराज त्यांच्या आईला काय बोलले, या सर्व गोष्टी तुम्हाला या गोष्टींचा साक्षात्कार होईल किंवा या गोष्टी तुम्हाला माहिती होतील. तर मी याच्यावरती विचार करत होतो की जेव्हा भगवंतांनी ब्रह्माजींना भागवतम सांगितलं, ते 4 श्लोकामध्ये सांगितलं, चतुश्लोकी भागवतम. त्याच्यानंतर नारद मुनींनी जेव्हा व्यासदेवांना उपदेश दिला की तुम्ही भागवतमचं लिखाण करा, तर त्यामध्ये त्यांनी एवढं सांगितलं की भागवतामध्ये जास्तीत जास्त भगवंतांबद्दल गोष्टी असल्या पाहिजे. इतर कर्मकांड वगैरे हे तुम्ही ह्या गोष्टी नसल्या पाहिजे भागवतामध्ये. भागवतम फक्त शुद्ध भक्तीचा ग्रंथ आहे. त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभूंनी पण सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामींना शिक्षा दिली होती. सनातन शिक्षा आणि रूप शिक्षा म्हणून प्रसिद्ध आहे. चैतन्य चरितामृतमध्ये पण येते. तर त्यामध्ये पण असं नाही की चैतन्य महाप्रभूंनी एक एक छोटी छोटी गोष्ट त्यांना सांगितली, मुख्य मुख्य गोष्टी किंवा सिद्धांत सांगितले आणि त्याला अनुसरून बाकी सर्वांनी कार्य केलं. जसे की नारद मुनींनी केलेल्या उपदेशानुसार व्यासदेवांनी भागवतमला कृष्णमय केलं. मी एका ठिकाणी असं वाचलं की त्याच्यापूर्वी पण त्यांनी भागवतम लिहिलेलं होतं, पण त्या भागवतामध्ये कृष्ण भक्तीबद्दल ठळक माहिती नव्हती. इतर ग्रंथासारखं जसं की थोडंसं कर्मकांड, थोडंसं ज्ञान पण. तर नंतर व्यासदेवाने त्याला पूर्णपणे कृष्ण भक्तिमय केलं.
आणि आपले हे याच्यात रूप सनातन गोस्वामी यांनी पण भरपूर ग्रंथ लिहिले. जसे की रूप गोस्वामीचा भक्ती रसामृत सिंधू ग्रंथ आहे. गौरांग प्रभू म्हणतात तो लिहायला त्यांना 18 वर्ष लागले होते, कारण त्याच्यामध्ये अनेक अनेक ग्रंथातून संदर्भ दिले, वेदांमधून कुठून कुठून. तर मी हे विचार करतो की बऱ्याचदा आपल्याला सेवा दिल्यावरती सगळ्याच गोष्टी सांगल्या जातील असं नाही आहे. तर काही काही गोष्टी आपल्याला पण कराव्या लागतील. समजा आपल्याला आता एखादा कार्यक्रम आहे प्रगती प्रतिष्ठानला आणि तिथे समजा प्रोजेक्टर नाही आहे आणि एखाद्या प्रभूजींना सांगितलं की तुम्ही सेंटरवरती जाऊन प्रोजेक्टर घेऊन या. तर मग आता सेंटरवरती कशाने जायचं, रिक्षाने जायचं की बाईकने जायचं की चालत जायचं, त्याच्यानंतर चाबी कुणाकडे, प्रोजेक्टर कुठे ठेवलं, ह्या सगळ्या गोष्टी जो व्यक्ती चालला तो त्याने त्याच्याकडून काय अपेक्षा आहे की बाबा इतर कुणाकडून म्हणजे माहिती करत करत घेऊन ये. आता समजा प्रत्येकच गोष्ट विचारणार असेल, प्रभूजी सायकलनं जाऊ का रिक्षाने जाऊ का बाईकने जाऊ, त्याच्यानंतर तिथं गेल्यावरती ती कोणत्या कपाटात ठेवलं आहे. म्हणजे मला म्हणायचं असं हे आहे की समजा एखादी सेवा दिली ना तर थोडाफार आपल्याला पण प्रयत्न केला पाहिजे. आता सेवा सांगणाऱ्या व्यक्तीला सर्व जर सांगावं लागलं तर मग तो त्याला सांगून काय फायदा. मी कधी असं बघितलं असेल ना, जसं की अकबर आणि बिरबलच्या कथेमध्ये एकदा आहे की अकबरची पत्नी जी होती तिला बिरबलबद्दल ईर्ष्या होती की बिरबलला का बरं एवढे महत्त्व देतात हे अकबर, माझ्या भावाला का महत्त्व देत नाही. तर मग अकबर एकदा काय करतो की त्यांच्या राज्याच्या तिथून एक हे जात होती लग्नाची बारात. तर मग त्याने त्यांच्या मेहुण्याला म्हणजे बायकोच्या भावाला पाठवलं आणि म्हटलं जा हरे बघून कृष्ण येतो. प्रभूजी, अरे आवाज खूप कमी येतोय. हो कृष्णा, काय प्रॉब्लेम आहे मलाच कळत नाही. आता मी एक USB माईक मागवला आहे, त्यात तरी बघू काय होतं का. अरे तुम्ही बोलत पण नाही, आवाज कमी येतो. आत्ता काही बदल झाला की सेम आहे? हो, आता येतोय आवाज. हां, थोडी इम्प्रूव्हमेंट आहे ना, ठीक आहे. तर आपण काय चर्चा करतोय की म्हणजे भगवंतांनी ब्रह्माजींना किंवा नारद मुनींनी व्यासदेवांना किंवा चैतन्य महाप्रभूंनी रूप सनातन गोस्वामींना ज्या गोष्टी सांगितल्या, ज्या सेवा करायला सांगितल्या, त्याच्यामध्ये असं नाही की एक एक गोष्ट लिहून दिली की सुरुवातीला हे करा नंतर ते करा. तर सेवा करणाऱ्या व्यक्तीकडून अपेक्षा आहे की काही काही गोष्टी त्याने पण समजून घेतल्या पाहिजे. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, एखाद्या प्रभूजींना सांगितलं की सेंटरवरती जाऊन प्रोजेक्टर घेऊन या. आता तिथे सायकलनं जायचं, बाईकने जायचं, रिक्षाने जायचं हे त्यांचं त्यांनी ठरवलं पाहिजे की कुठल्या पद्धतीने जाऊन मी लवकर घेऊन येऊ शकतो. त्याच्यामध्ये पण प्रत्येक गोष्ट विचारणार असेल की रिक्षाने जाऊ का सायकलने जाऊ, बाईकने जाऊ, कोणत्या मार्गाने जाऊ, असे सर्व जर प्रश्न विचारत असले तर मग त्या सेवेला काय अर्थ, म्हणजे सांगणाऱ्या व्यक्तीच परेशान होऊन जाईल. तर या सर्वांच्या बाबतीत तुम्ही बघा की सर्वांनी काय केलं आहे की त्यांना सेवा सांगितली तुम्ही काय करायचं. किंवा व्यासदेवांना तुम्ही भागवतम लिहा किंवा रूप सनातन गोस्वामींना भक्तिग्रंथ, मंत्राचा जीर्णोद्धार, विग्रहपूजा, सदाचार या गोष्टी महाप्रभूंनी सांगितल्या. पण त्यामध्ये असं एक वाक्य नाही सांगितली की त्याच्यानंतर काय करायचं. तर मी हे कशासाठी सांगतो आहे, कारण ते वाल्मिकींचं पण तसंच झालं आहे. नारद मुनींनी जे त्यांना रामायण सांगितलं ते खूपच संक्षिप्त होतं. आपण मागच्या वेळेस बघितलं, त्यामध्ये तर वशिष्ठ मुनीच्या प्रसंगाचा बिलकुल वशिष्ठ नाही, विश्वामित्र मुनीच्या प्रसंगाचा काहीच उल्लेख नाही आहे. म्हणजे काय म्हणता येईल, त्यांनी असं एकदम काही ओळीमध्ये सांगितल्यासारखं सांगितलं. आणि आता हे म्हणतायत ब्रह्माजी की ज्या श्लोकामध्ये तुम्ही श्राप दिला त्या श्लोकाच्या पद्धतीमध्येच रामायण लिहा. तर मग असा प्रश्न येईल की अरे मला कोण सांगणार रामायण. नारद मुनींनी एकदम शॉर्टमध्ये सांगितलं. तर तेव्हा ब्रह्माजी बोलले नाही, तुम्ही ध्यान करा, तुम्हाला ध्यानामध्ये भगवंतांच्या लीलाचा अनुभव होईल. काय काय कळणार तुम्हाला त्यामध्ये, त्यांच्यामधले संवाद, घडलेल्या घटना, हे सर्व काही कळेल. आता संवाद म्हणजे राक्षसांमधले पण संवाद. समजा रावण त्याच्या सभेमध्ये काही बोलला असेल
किंवा रावणचा मुलगा इंद्रजित काही बोलला असेल, तर या सर्वांचं जे काही बोलणं वगैरे आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल. तर मग असं ब्रह्माजींनी सांगितल्यावर वाल्मिकी ऋषींनी आता रामायण लिहिण्यासाठी सुरुवात केली. तर पहिल्यांदा वाल्मिकीजी काय करतात की कुशासन, कुशाला आपल्याकडे काय म्हणतात, एकदम असं धारधार पानाचं एक गवत असतं बघा, त्याला कुशा म्हणतात. यज्ञामध्ये वगैरे त्याला वापरलं जातं. तर ठीक आहे, त्या कुशासनाचं थोडं महत्त्व आहे म्हणून. तर मग वाल्मिकीजींनी असं कुशासन घेतलं आणि त्याची पण ठेवण्याची पद्धत असते की म्हणजे त्यांची त्या आसनाची कुठली साईड पूर्वेकडे असली पाहिजे, कुठली साईड कोणत्या बाजूला असली पाहिजे. तर वाल्मिकीजी ब्रह्मदेवांनी सांगितल्यावरती अशा कुशासनावर बसून त्यांनी आचमन केलं. आचमन केलं म्हणजे हे शुद्धीसाठी केलं जातं. आचमन हा तुम्ही शब्द कधी विग्रहांच्या पूजेमध्ये ऐकाल. जसं की समजा विग्रहांची कुठली सेवा आहे, भांडे धुण्याची असो किंवा भोग लावण्याची असो किंवा त्यांचा शृंगार करण्याची असो, त्याच्यापूर्वी आपल्याला स्वतःची शुद्धी करावी लागते. तर त्यासाठी आचमन असतं. त्या प्रक्रियेला आचमन म्हणतात. त्यामध्ये शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्श करून भगवंतांच्या वेगवेगळ्या नावांचं नाव घेतलं जातं. जसं की केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. त्याच्यामध्ये असे वेगळे भाग पण आहे. तिथे एकदा टच करणार, इथं एकदा टच करणार, इथं असं टच करणार, तर त्याला म्हणतात आचमन. तर आचमनला तुम्ही काय समजा की शुद्धी करण्याची प्रक्रिया. तर वाल्मिकीजींनी असं करून त्या कुशासनावरती बसले आणि मग त्यांनी समाधीमध्ये, समाधी म्हणजे चिंतन केलं. समाधी म्हणजे काय म्हणता येईल, चिंतन किंवा ध्यान केलं असं म्हणूया. तर त्यांनी ध्यान लावलं आणि त्या ध्यानामध्ये भगवंतांच्या सर्व पूर्वी घडलेल्या लीलांना बघण्याचा प्रयत्न केला. तर असंच व्यासदेवांच्याबद्दल पण आहे भागवतामध्ये, भक्तियोगेन मनसी सम्यक प्रणीते अमले अपश्यत पुरुषम पूर्णम मायाम च तद अपाश्रयम. की जेव्हा मग नारद मुनींनी सांगितले की तुम्ही असं लिखाण करा, तेव्हा व्यासदेवांनी सुद्धा पण वाल्मिकीसारखंच ध्यान केलं होतं. तर कुठल्या योगाने, भक्तियोगाने, भक्तियोगेन मनसी सम्यक प्रणीते अमले. आणि त्या ध्यानामध्ये त्यांना काय दिसलं, अपश्यत पुरुषम पूर्णम मायामच तद अपाश्रयम. पूर्ण पुरुष दिसले. पूर्ण पुरुष म्हणजे कृष्ण आणि त्यांचे सर्व अवतार, आणि सोबत त्यांची बहिरंग शक्ती, मायाशक्ती पण दिसली. तर थोडक्यात त्यांना सर्व काही कळालं. तर इथे पण तसंच आहे. इथे जेव्हा ध्यानामध्ये वाल्मिकी ऋषी प्रयत्न करतात भगवंतांच्या लीलाला जाणण्याचा, तर त्यांना ह्या सर्व लीला स्फुरायला लागतात म्हणजे माहिती व्हायला लागतात, जे की नारद मुनींनी सांगितल्या नव्हत्या. मग ह्या अशा लीला माहिती झाल्यावरती मग वाल्मिकी ऋषींनी आता रामायण लिहायला सुरुवात केली. तर या 3ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी फक्त परत हे सांगितलं संक्षिप्तमध्ये की रामायणामध्ये काय काय आहे. फक्त जे नारद मुनींनी नव्हतं सांगितलं त्या गोष्टी पण त्यात सांगितलं. जसं की वनवासाला जाताना गंगेला पार करणं, भारद्वाज मुनीच्या आश्रमात जाणं, चित्रकूट पर्वतावर जाणं, तिथली शोभा बघणं, तर कुटी तयार करणं, तिथे राहणे, तिथे भरतांचे रामाला भेटायला येणे. म्हणजे आता काय थोड्याशा जास्त डिटेल गोष्टी त्यांना कळाल्या. जसं की नारद मुनींनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या नव्हत्या. मग आता या ध्यानाच्या आधारे वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिण्याला सुरुवात केली. तर हे रामायण कुठपर्यंत लिहिलं वाल्मिकींनी, तर वाल्मिकी ज्या वेळेस रामायण लिहित होते त्यावेळेस काय म्हणतात, श्रीलंकेचं युद्ध झालं होतं. श्रीराम परत पण आले होते आणि सीतादेवींना वाल्मिकीच्या आश्रमातून पाठवलं होतं. तर तिथपर्यंतच्या गोष्टी वाल्मिकी ऋषींना कळाल्या. आणि जे यानंतरच्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी एक वेगळा भाग आहे, त्याला आपण उत्तरकांड म्हणतो. तर ते पण वाल्मिकी ऋषींना कळालं. म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना आणि येणाऱ्या समोरच्या काळात काही घडेल ते पण कळालं.
आवाज जर नाही आला तर सांगा, बरोबर मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर. प्रभूजी तुम्ही माईक सोडू नका. हां तसं सांगा मध्ये, कारण मला पण आठवण राहत नाही. तर मग वाल्मिकी आता रामायण लिहायला सुरुवात करतात. तर रामायणामध्ये वाल्मिकी ऋषींनी चौथ्या अध्यायात सांगितले की एकूण 24,000 श्लोक आहेत. जसं की आपण भागवतामध्ये बघतो की 18,000 श्लोक आहेत. महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहेत. तर वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये अशा श्लोकाचं वेगवेगळं प्रमाण आहे. तर या रामायण जे वाल्मिकी रचित आहे त्यामध्ये 24,000 श्लोक आहेत, 500 अध्याय आहेत. तर इथे अध्यायाला सर्ग म्हणतात. जसं की आपण गीतेमध्ये अध्याय म्हणतो ना, आणि भागवतामध्ये पण अध्याय म्हणतो. इथे अध्यायासाठी सर्ग हा शब्द आहे. आणि एकूण किती कांड लिहिले त्यांनी? उत्तरकांडासहित 7 कांडांची रचना केली. म्हणजे उत्तरकांड हे त्याच्यामध्ये पकडलेलं एक आहे 7 मध्ये. जसं की समजा पहिले बालकांड, मग अयोध्याकांड, मग अरण्यकांड, मग किष्किंधाकांड, मग सुंदरकांड, नंतर युद्धकांड आणि शेवटचं उत्तरकांड. अशा 7 भागामध्ये त्यांनी रामायणाचं लिखाण केलं. मग आता रामायणाचं लिखाण करून झालं ब्रह्माजीकडून आज्ञा मिळाल्यावरती. आणि हे लिहून झाल्यावर वाल्मिकी विचार करत होते की हा ग्रंथ तर मी लिहिला आहे, परंतु लोकांमध्ये सांगण्यासाठी किंवा लोकांमध्ये याच्याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला, याचं वर्णन करण्यासाठी किंवा गाण्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे. कारण आता समजा एखादं शास्त्र आहे, तर एखादं शास्त्र किंवा भौतिक गोष्टीमध्ये पण समजा एखादी काही नवीन गोष्ट संशोधन झालं तर त्या संशोधनाला शिकवण्यासाठी पण शिक्षक पाहिजे ना. कुणालाही पण आपण नाही पाठवू शकत. मग शिक्षकांच्या पण काही पात्रता आहेत. त्यांचं DED BEd झालेलं पाहिजे किंवा एक्झाम कोणत्या त्यांनी पास केलेल्या पाहिजे. तसंच वाल्मिकीजी विचार करत होते कोण मला मिळेल की जो या रामायणाला जनमानसामध्ये घेऊन जाईल. तर असा विचार करत असतानाच त्यांना पाया पडण्यासाठी लव आणि कुश आले. तर लव आणि कुश त्या आश्रमातच होते. कारण आपल्याला माहिती आहे ना की जेव्हा भगवंतांनी श्रीरामांनी सीतादेवीला काय म्हणता येईल अरण्यामध्ये जाण्यासाठी सांगितले, त्याचं पण स्पष्टीकरण समोर येईल. तेव्हा लक्ष्मण हे सीतादेवीला या आश्रमाजवळ सोडून येतात. मग वाल्मिकीजीच त्यांना आश्रमात घेऊन जातात. तर मग तिथे सीतादेवीला हे 2 मुलं होतात आणि तिथेच ते मोठी पण होतात. तर आता लवकुश बऱ्यापैकी मोठी झालेली आहे. आणि असे लवकुश वाल्मिकीजी विचार करत असताना त्यांच्या समोर आले आणि त्यांना पाय पडले. तर मग आता वाल्मिकीजींना यांना बघून कळाले की अरे हे दोघंच चांगले आहेत. त्या दोघांचे काय गुण सांगितले की स्वरसंपन्न मेधाविन्न, की यांचं गाण्याचं जे गान आहे ते खूप सुंदर आहे. आता जसं कधी कधी आपण असं म्हणू की बाबा म्हणजे सुंदर गाणं वगैरे याची काय गरज आहे, फक्त भक्तीने असेल तर समजेल, ते ठीक आहे. परंतु नवीन लोकांना सांगताना गोष्टी व्यवस्थित जर काय म्हणता येईल मांडल्या तर लोकांना रुची निर्माण होते. नाहीतर ऑलरेडी लोकांना आता एंटरटेनमेंटसाठी यूट्यूबवरती एवढ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि आपण अजून जास्त बोर केलं की मग लोकांचा उत्साह निघून जातो. त्या दृष्टिकोनातून हे गुण असलं तर फायदाच होतो. पण यांना तर नैसर्गिक गुण होते. एक तर त्यांचा स्वर खूप मधुर होता आणि त्यांची धारणाशक्ती अद्भुत होती. आता 24,000 श्लोकाचं पाठांतर करायचं आहे म्हणजे असं नाही की वाल्मिकी लव आणि कुश अयोध्येमध्ये पुस्तक घेऊन फिरत होते आणि एक एक श्लोक बघून गात होते, असं नाही. ते दोघं भाऊ तर स्मृतीमधूनच गान करायचे. तर स्मृतीमधून गान करण्यासाठी 24,000 श्लोक पाठ झाले पाहिजे. तर 24,000 श्लोक पाठ करण्यासाठी तेवढी बुद्धिमत्ता पण असली पाहिजे. तर वाल्मिकींनी बघितली की या दोघांकडे ती बुद्धिमत्ता आहे, म्हणून ते म्हणतात मेधाविन्न. मेधा म्हणजे बुद्धी, मेधाविन्न म्हणजे हे अशी कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले दोघं भाऊ आहेत. तुम्ही लेटेस्ट न्यूजकडे लक्ष दिले की नाही मला माहिती नाही,
पण आता बघा मला वाटते पद्मश्री पुरस्कार दिले जात आहेत. तुम्ही वाटल्यास यूट्यूबवरती बघू शकता वेगळ्या गोष्टीसाठी. जसं की मेघालयामध्ये एका व्यक्तीला झाडाच्या मुळांपासून ब्रिज बनवण्यासाठी मिळालं. कर्नाटकमध्ये एका मातेजीला जंगल तयार करण्यासाठी मिळालं. एका स्त्रीने जंगल तयार केलं. तसं त्यांच्यामध्ये एक व्यक्ती आहेत, ते शतावधानी आहेत. तर ती कला टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पुरस्कार दिला आहे. तुम्ही नंतर त्या यूट्यूबवरती किंवा नेटवरती त्यांचं नाव शोधा. तर शतावधानी म्हणजे काय असतं की समजा त्या व्यक्तीला वेगळ्या 100 गोष्टी सांगायच्या. समजा मी जाऊन त्यांना काही सांगितलं, नंतर दुसऱ्यांनी जाऊन काही सांगितलं, तर अशा 100 गोष्टी सांगितल्यावरती ते पुन्हा 100 गोष्टी जशाच तशा सांगू शकतात. आणि एवढंच नाही की समजा या क्रमांकाची गोष्ट किंवा मुद्दा ऐकताना आकाशात वीज चमकली होती का किंवा कुठून काही आवाज आला होता का, हे पण ते सांगू शकतात. तर आत्तासुद्धा अशी व्यक्ती आहेत. म्हणजे आपल्याला कधी कधी वाटतं अरे खरंच एवढं पाठांतर वगैरे होऊ शकतं का, म्हणजे किंवा फक्त शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे. तर तुम्ही आज नक्की यूट्यूबवरती बघा, शतावधानीसाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे. तर ती पण एक कला म्हणण्यापेक्षा कौशल्य आहे, कशा पद्धतीने गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर एका व्हिडिओमध्ये बघितलं मी की ते म्हणतात की यापेक्षा सहस्रावधी असणारे लोक पण होते. सहस्रावधी म्हणजे ते 1000 वेगळे मुद्दे किंवा वेगळ्या गोष्टी तुम्ही काही त्यांना जाऊन बोलाल. समजा आजचा वार काय आहे किंवा आता कुठला सण येणार आहे किंवा तुम्हाला काय आवडतं नाही, जे असे कुठलेही वेगळ्या प्रकारचे 1000 गोष्टी सांगितल्या तर ते व्यक्ती बरोबर तशाच तशा 1000 गोष्टी सांगू शकतात. त्याला सहस्रावधी म्हणतात. पण आता शतावधी सध्या आपल्यामध्ये जिवंत आहेत आणि ते शिकवत आहेत पण काही लोकांना ती. आणि या परंपरेची काय म्हणता येईल संरक्षण करण्यासाठी त्यांना पद्मश्री देत आहेत. वाटल्यास मी तुम्हाला व्हिडिओ ग्रुपमध्ये पाठवेल. तर हे शक्य होतं आणि आताही शक्य आहे. परंतु आता बहुतेक लोकांची मेमरी, जसं की आपण ऐकलं ना, प्रायेण अल्पायुष्य सभ्य कलावस्मी निवेदन मंद सुमंद मतयो मंद भाग्यायु पदृत. कलियुगाच्या लोकांचं लक्षणं सांगितलं आहे की आयुष्य कमी असेल, मंद म्हणजे नशीब नसणार, तशा प्रकारची बुद्धिमत्ता नसणार, मंद भाग्य म्हणजे चांगल्या प्रकारचे मार्गदर्शक पण नसणार, शरीर पण साथ देणार नाही. तर हे असं कलियुगामध्ये अशी अवस्था आहे. तर या अवस्थेमुळेच व्यासदेवांनी ग्रंथ स्वरूप दिलं. हे पण आपण ऐकलेले ना की वैदिक ज्ञानाला ग्रंथ स्वरूप देण्याचं हे एक कारण होतं की ज्याच्यापूर्वी तर फक्त गुरु बोलायचे आणि शिष्य लक्षात ठेवायचे, याच परंपरेने चालत राहायचं. असं कुठे लिहून ठेवून किंवा पुस्तक वगैरे PPT याची गरज नव्हती. तर याच्या संदर्भात प्रभुपाद एका ठिकाणी हे बोलतात भागवतामध्ये की मेमरी किंवा स्मृती चांगली करण्यासाठी माणसाने गाईचं दूध घेतलं पाहिजे. तर गाईच्या दुधाने मेमरी पण चांगली होते आणि सात्विक विचार येण्यासाठी मदत होते. तर हे भागवतमच्या पहिल्या स्कंदात प्रभुपाद एका ठिकाणी लिहितात. तर हे तुम्ही ट्राय करू शकता. तर या दोघांकडे हे पण गुण होते, तर गाण्यामध्ये पण मधुर, धारणाशक्ती पण खूप छान. तर मग हे बघून वाल्मिकीजींनी या दोघांना हे रामायण सांगितलं. पूर्ण विस्तारासहित 24,000 श्लोक. तर आणि मग या रामायणाला दुसरं 2 नावं आहेत, ते पण इथे सांगितले. एक दशानन वध, दशानन म्हणजे रावण, दशानन वध आणि पौल्यस्य वध. पौल्यस्य मुनीची मुलगा विश्रवावते, विश्रवाचा मुलगा रावण. तर पौल्यस्य वध म्हणजे मला वाटायचा अर्थ असा असावा, पौल्यस्य ऋषीच्या नातवाचा वध. हे रामायणाचे 2 वेगळे म्हणजे इतर नावं आहेत. मुख्य रामायण हे नाव सोडून दशानन वध आणि पौल्यस्त वध हे पण नावं आहेत रामायणासाठी. तर मग आता या दोघं भागवानं शिकवल्यावरती हे दोघं काय करतात, लव आणि कुश, त्यांनी रामायणाची एक विशेषता सांगितली की रामायण असा ग्रंथ आहे ज्याला तालावर गाता पण येतं आणि वीणा वापरून म्हणजे गीतासारखं त्याला गायला जमतं.
अशा अलंकारामध्ये म्हणा किंवा अशा श्लोकांमध्ये रामायणाची रचना आहे. तर हे दोघं भाऊ यांना तर स्वर मधुर होता, बुद्धी त्यांची खूप तीक्ष्ण होती, त्याबरोबरच त्यांना हे पण येत होतं गंधर्व विद्या. तर गंधर्व विद्या म्हणजे संगीतशास्त्र. तुम्ही कधी बघितलं असेल ना कृष्णा सिरियल वगैरेमध्ये, समजा भगवंतांची काही लीला होते तर आकाशामध्ये फुलं टाकतात किंवा काही लोक डान्स करतात आणि काही लोक वाद्य वाजवतात. तर ते वाद्य वाजवणारे गंधर्व असतात. गंधर्व संगीतशास्त्रामध्ये खूप निपुण असतात. तर बेसिकली लव आणि कुशमध्ये काय काय गुण आहेत त्या सगळ्या गुणांचं वर्णन आहे. एक तर कुशाग्र बुद्धी, त्याच्यानंतर सुंदर स्वर, नंतर संगीताचं ज्ञान, आणि त्यांना बघून असं वाटायचं की हे दोघं श्रीरामांची डबल कॉपी आहे. एकदम श्रीरामासारखे दिसायला हे दोघं भाऊ सुंदर होते. तर मग ह्या लव आणि कुशांनी जेव्हा वाल्मिकी ऋषीकडून रामायण ऐकलं आणि त्याला कंठस्थ केलं, कंठस्थला इथं शब्द वापरले जिव्हाग्र. जिव्हाग्र म्हणजे जिभेच्या टोकावरती. जिभेच्या टोकावरती म्हणजे लगेच बोलता येईल असं. लगेच कधी बोलता येईल माणसाला, जेव्हा त्याचं पाठांतर झालेलं असेल की त्याच्या लक्षात असेल तेव्हा. अशा व्यक्तीला किंवा अशा याला जिव्हाग्र म्हणतात. पटकन बोलू शकतो, पुस्तक उघडायची किंवा लॅपटॉप उघडायची गरज नाही. तर हे दोघं असे होते. दोघं भावाने त्या पूर्ण 24,000 ग्रंथांना जिव्हाग्र केलं. आणि जेव्हा पण वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये इतर साधू यायचे, आता वाल्मिकी ऋषी प्रसिद्ध होते तर इतर साधू लोक पण तिथे येत असतील. मग साधू आल्यावरती त्यांची सभा असायची, सर्व बसायचे. मग त्या सभेच्या मध्ये या दोघा भावांना हे रामायण गायला सांगितलं जायचं. तर जेव्हा पण सभा झाली की हे दोघं जण रामायणाचं गान करायचे. तर एका दिवशी मग असंच रामायणाचं गान करत असताना इतक्या चांगल्या पद्धतीने ते दोघं भाऊ गायन करत होते की त्या ऋषींना फक्त ऐकूनच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि त्यांना खूप आनंद झाला. तर आता अश्रू येण्याचं किंवा प्रभाव होण्याच्या कशा वेगळ्या गोष्टी आहेत. एक तर समजा व्यक्ता बोलण्यामध्ये प्रभावशाली असेल तर काही वेळासाठी तो लोकांवरती प्रभाव करू शकतो, परंतु जेव्हा सांगणाऱ्याचं हृदय शुद्ध असतं, त्याची श्रद्धा तेवढी मजबूत असते, म्हणजे आपण बोलतोय की कृष्ण आहे आणि स्वतःचाच एवढा विश्वास नाही, तर ती शक्ती त्या शब्दात राहते. तर हे सांगणाऱ्याचं अंतःकरण, त्याची श्रद्धा, या सर्व गोष्टी पण समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव करतात. तर हे लव आणि कुश अशा पद्धतीने गात होते. तिथे जे सर्व साधू संत वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात आले, त्या सर्वांना त्यांचं गायन करून ऐकताना डोळ्यातून अश्रू यायचे आणि ते असे म्हणायचे की तुमच्याकडून ऐकताना असं वाटतंय की ह्या घटना आत्ताच घडत आहेत, म्हणजे आम्ही या घटनेचे साक्षी आहोत. ही पण एक सांगण्याची पद्धत आहे, त्याला स्टोरी टेलर वगैरे असं म्हणतात. की बऱ्याचशा वक्त्यांमध्ये असं कुशलता असते की ते अशा पद्धतीने सांगतात की ऐकणारा व्यक्ती स्वतःला त्या प्रसंगामध्ये अनुभवतो. जसं की राधानाथ महाराजांच्या बाबतीत तर मी खूप वेळा बघितलं, म्हणजे राधानाथ महाराज फेमस आहेत त्यासाठी. तर जसं की महाराज सांगताना बोलतील की हवेचा एक झोका येत होता, नंतर नदीच्या पाण्याचा असा आवाज होता, आजूबाजूला ही झाडे होती, आणि मग सगळं म्हणजे प्राण्यांचा पशूंचा आवाज काढून दाखवणार. आणि त्याच्यामध्ये काही समजा एखादा बाण वगैरे मारला तर महाराज त्या बाण कसा येतो त्याचा पण आवाज काढतात. तर अशा वेळी जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा असं काही वेळासाठी तरी असं वाटतं की अरे आपल्या समोरची गोष्ट घडती आहे. तर हे एकतर शुद्ध भक्त करू शकतात, म्हणजे शुद्ध भक्तच करू शकतात. ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे. तर या दोघा भावांकडून ऐकून सर्व साधू संत म्हणायचे की अरे असं वाटतं आम्हाला की आमच्या समोरच घडत आहे. आणि त्यांच्या नेत्रात म्हणजे त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. तर रामायणामध्ये पण वेगवेगळे प्रसंग आहेत ना, तर या साधू मुनींच्या डोळ्यातून अश्रू यायचे. तर ते म्हणायचे की अरे, जसं की ते सांगितले की अरे हे जो ग्रंथ आहे यामध्ये झालेल्या घटना तर खूप पूर्वीच्या आहेत,
पण तुमच्या दोघांचं ऐकून आम्हाला असं वाटतं की ह्या घटना तर आमच्या डोळ्यासमोरच होत आहेत. आणि अशा प्रकारे मग हे सर्व साधू संत लव आणि कुशची प्रशंसा करायचे, कारण ती तशी होतेच. जसं की आपण म्हटलं ना, दिसायला श्रीरामासारखे, शास्त्रसंगीत गंधर्वासारखं, मधुर स्वर, तीक्ष्ण बुद्धी आणि विनयशीलता पण होती, हे याचं पण वर्णन येतं. तर या सर्व गुणांनी युक्त असे लवकुश जेव्हा साधू संतांमध्ये मध्ये आवाज कमी झाला तर सांगा, तर गायन करायचे. तर एका वेळेस असंच झालं, एक अशी सभा होती वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात. लव आणि कृष्ण हे गायन केलं रामायणाचं, आणि ते गायन ऐकून त्या साधू संतांना खूप छान वाटलं. तर मग आता त्यांनी हे केलं जातं ना, काहीतरी भेट द्यावी म्हणून. तर साधू संत काय भेट देतील? तर मग त्याच्यामध्ये कोणा कमंडलू दिलं, तुम्ही कमंडलू टी व्हीमध्ये बघितलं असेल. कमंडलू दिलं, कुणी हे दिलं, कलश दिला, कुणी यज्ञोपवीत दिलं, किंवा जे आपण हे म्हणतो ना, ब्राह्मण थ्रेडला काय म्हणतात मराठीमध्ये, ब्राह्मण धाग्याला यज्ञोपवीतच म्हणतात. तर ते दिला, कोणी वल्कल वस्त्र दिले. आणि एक असं वर्णन आहे की एका जणाने त्यांना हे वस्त्र दिले, गेरू आहे. गेरू म्हणजे भगवे कपडे. तुम्ही कदाचित बघितलं असेल की जुनी जी रामायणाची सिरियल होती, त्या रामायणाच्या सिरियलमध्ये लव आणि कुश गाताना त्या दोघांचे कपडे भगवे दाखवले होते, तुम्हाला जर आठवत असेल तर. आता पण यूट्यूबवरती ते गाणे आहे, हम कथा सुनाते राम कुशल धाम की, ये नारायण पुण्य कथा आहे, हे रामायण पुण्य कथा आहे श्रीराम की, असं एक ते गीत आहे ना. त्यामध्ये पण या दोघांकडे भगवे कपडे आहेत. तर मला एकदा असं वाटलं होतं की अरे, म्हणजे त्यांना भगवे कपडे कुठून आले होते. इथे सांगितले साधू ऋषींनी ज्या वेगळ्या गोष्टी दिल्या, कलश, कमंडलू, यज्ञोपवीत, वल्कल वस्त्र, नंतर हे भगवे कपडे. तर अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी या दोघा भावांना आनंदित होऊन दिल्या. आणि मग काही जणांनी आशीर्वाद दिले की तुम्ही दीर्घ आयुष्य हो, तुम्हाला आयुष्य काय म्हणतो, तुमचं आयुष्य वाढो, किंवा तुम्ही सदा तुमचं कल्याण हो, असं साधू मुनींनी काहींनी वस्तू दिल्या, काहींनी आशीर्वाद दिला. तर मी याच्यावरून हे बघितलं की साधू व्यक्तीला काय दिलं पाहिजे. आता लवकुश तर साधूच्या आश्रमातच होते ना, आणि त्यांचं काय म्हणता येईल, मुनिपुत्रासारखाच व्यवहार होता. तर यांनी त्यांना शोभणाऱ्या गोष्टीच दिल्या, जसे की कमंडलू, कलश, भगवे कपडे, यज्ञोपवीत, नंतर डोक्यावरची त्या जटा बांधण्यासाठी पण काही त्यांनी एक धागा दिला होता. तर तर अशा वेगवेगळ्या गोष्टी. राकेश प्रभूजी, तुम्ही म्यूट करा. राकेश कृष्ण. तर मग मी यावरती हे विचार केला की बाबा, साधू व्यक्तीला काय दिलं पाहिजे. जसं की आता समजा मॉडर्न टाईम आहे, तर मॉडर्न टाईममध्ये काय आता साधू लोक पण एकदम मॉडर्न झाल्यासारखे झाले. सगळ्याकडे मोबाईल, लॅपटॉप. पण आपण असं म्हणतो की याचा उपयोग आपण भगवंतांच्या सेवेत करतो, ती गोष्ट ठीक आहे, पण खरंच भगवंतांच्या सेवेत उपयोग झाला पाहिजे. जसं की मी एकदा मीरा रोडला गेलो होतो, तर गोपालकृष्ण महाराज आले होते, आणि त्यांचे शिष्य होते कमल नयन प्रभू, त्यांचा पण आता संन्यास झाला, आणि राधेश्याम प्रभू पण होते. तर मग त्यांनी महाराजांना विचारले की महाराज, काही उपदेश किंवा काही शब्द सांगा. तर महाराजांनी त्यांना विचारलं, तुझ्या फोनची किती किंमत आहे. तर त्यांच्याकडे स्मार्टफोन होता, आणि ते बोलले 5,000. मग राधेश्याम प्रभूंना विचारलं, तुमच्या फोनची किती किंमत आहे. तर राधेश्याम प्रभूकडे तो बटनाचा फोन होता, ते काय ते 2-2,500 बोलले. तर गोपालकृष्ण महाराज बोलले, ज्याचा फोन जेवढा स्वस्त असेल त्याची तेवढी जास्त प्रगती. तर मी तर तेव्हा चुपचाप बसलो, कारण माझ्याकडे तर एकदम अल्ट्रा सिरीजचा फोन आहे. नंतर मी काय हे केलं, एक काय निरीक्षण केलं की समजा आपण कुणाच्या घरी गेलो आणि आपण खिशातून आयफोन काढला किंवा एकदम अल्ट्रा सिरीजचा फोन काढला,
तर कधी कधी गृहस्थांना असं वाटेल की अरे आम्ही गृहस्थ असून आमच्याकडे अशा ह्या गोष्टी नाही आहेत आणि हे साधू लोक असून यांच्याकडे एवढ्या महागड्या गोष्टी आहेत. तर याच्याकडे पण असं लक्ष द्यावं लागतं. जसं की दामोदर प्रभू सांगत होते, एक मधुकरी म्हणून असा एक प्रकार असतो. मधुकरी, मधु म्हणजे मधमासा आणि करी म्हणजे तो जसा करतो तसा. जसं की मधमासा काय करतो की वेगळ्या फुलातून थोडा थोडा तो रस घेतो, एकाच फुलातून सर्व घेतो. तर मधुकरी म्हणजे असंच की साधू लोक काय वेगळ्या घरी जाऊन थोडीशी अन्न वगैरे मागतात. तर दामोदर प्रभू बोलले की ते आणि काही ब्रह्मचारी एकदा गेले होते वृंदावनाच्या एका गावाच्या आसपास, आणि ते बोलले की चला आता आपण जाऊन मधुकरी करूया. दामोदर प्रभू बोलले जर आपण ही गाडी घेऊन त्या गावात गेलो आणि मधुकरी मागितली तर लोक काय विचार करतील, अरे एवढी महागडी गाडी आहे आणि हे लोक मधुकरी मागतात, कोणी देईल का मधुकरी? तर म्हणजे साधू लोकांचं पण हे आहे की देणाऱ्या व्यक्तीचं पण कर्तव्य आहे. कारण बऱ्याचशा लोकांना काय वाटतं की अरे आम्ही यांना काहीतरी दान द्यावं. मी तुम्हाला हे आधी पण सांगितलं होतं की एका गृहस्थ प्रभूजींना विचारलं होतं की तुमच्याकडून ब्रह्मचार्याने एखादी भेटवस्तू घेतल्यावरती तुम्हाला जास्त आवडतं का भेटवस्तू न घेतल्यावरती जास्त आवडतं? तर ते प्रभूजी बोलले की भेटवस्तू घेतल्यावर तर आम्हाला आवडतंच, पण नाही घेतल्यावरती अजून जास्त प्रभाव होता. कारण आम्हाला हे कळतं की हा व्यक्ती आता म्हणजे अनासक्त होतो. तर याचा अर्थ असा नाही की फोन वापरणंच बंद करायचं, पण तुम्हाला कदाचित माझं सांगणं कळत असेल की साधूला पण थोडासा सिंपल व्यवहारच करावा लागतो. म्हणून देणाऱ्या व्यक्तीने पण गोष्टी तशाच दिल्या पाहिजे. नाही तर कोणी तर समजा एखादा श्रीमंत व्यक्ती, प्रभूजी मी तुम्हाला आयफोन देतो, पण आयफोनची गरज आहे का खरंच हे पण बघायला पाहिजे. देणाऱ्या व्यक्तीचं कसं असतं की बाबा आपण काहीतरी सेवा करावी, परंतु काय द्यायचं हे पण या साधू ऋषीकडून कळतं की त्या व्यक्तीच्या साधनेसाठी किंवा भक्तीसाठी किंवा प्रचारासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या ठीक आहेत. समजा कोणी असं बोललं की प्रभूजी मी तुम्हाला नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन देतो, किंवा कोणी बोललं तुम्हाला आम्ही जीन्सची पॅन्ट घेऊन देतो, तर याचा कुठे संबंध आहे का साधूशी आणि भक्तीशी? हे दान तर गडबड दान. त्याच्यामुळे आता तुम्ही बघताय की हे लव आणि कुश साधू होते म्हणून इतर साधूंनी त्यांना त्यासारख्याच गोष्टी दिल्या. तर आधुनिक काळामध्ये नक्कीच आपल्याला सगळ्या गोष्टी वापराव्या लागतात, कारण आपली एवढी स्मृती नाही. तर लॅपटॉप वापरावा लागतो, त्याच्यामध्ये लोकांना झोप येते तर PPT दाखवावी लागते. आता आपला हा झूम क्लास होतो आहे तर लॅपटॉपशिवाय कसा झाला असता. पण तरीसुद्धा एखादी गोष्ट आपण भगवत सेवेत किती वापरतो आहे आणि ती गोष्ट आपल्याला किती वापरते याच्याकडे पण लक्ष असलं पाहिजे. तर हे बोलायला सोपं आहे. जर समजा आता माझ्याकडे फोन आहे, मी रूममध्ये एकटाच आहे, माझ्याकडे नेटचं पण म्हणजे सिम कार्डचं पण नेट आहे आणि वायफाय पण आहे. तर आता मी एकटाच रूममध्ये आहे आणि मी समजा सारखं या फोनवर काहीतरी बघत बसतो आहे, तर त्याने किती नुकसान होऊ शकतं. पूर्वीच्या काळी साधू लोक किती सुरक्षित असायचे की गावापासून किंवा शहरापासून दूर अरण्यामध्ये गुरुचं आश्रम असायचं. तिथे गुरु आणि गुरुपत्नी, म्हणजे स्त्री म्हणलं तर फक्त त्यांची पत्नीच, आणि बाहेरच्या जगाशी जास्त काही संबंध नाही. म्हणजे एवढं सुरक्षित वातावरणात होते तेव्हा साधू. पण आता तर आपण सगळ्यांसोबत फिरतो, सगळ्यांसोबत ट्रॅव्हल करतो, सर्वांसोबत बोलतो. प्रचारासाठी बोलावं लागतं ती वेगळी गोष्ट आहे म्हणा, पण मी मोबाईलच्या बाबतीत थोडं हे केलं की बाकीच्या गोष्टी तर कराव्या लागतील, पण हे किती कठीण आहे. जसे की गौरांग प्रभू बोलले की आता तर व्यक्तीला माताजीचा संग 24 तास मिळू शकतो, तर त्यांना मोबाईलबद्दल सांगायचं होतं. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर देणाऱ्याने पण विचार केला पाहिजे की या गोष्टीचा भक्तीसाठी प्रचारासाठी मदत होईल का. तर देणारं आणि घेणारं दोघांचं तसं कर्तव्य आहे. जर की जसं आपण हे बघितलं, शुकदेव गोस्वामी होते, कुणाच्या घरी गेल्यावर तिथे किती वेळ थांबायचे. स गो दोहन मात्रेनं
गृहेषु गृहमेधिना तद आवेशक्ते महाभागा स्थिरती गुरुं तदाश्रम. शुकदेव गोस्वामी एखाद्या गृहस्थाच्या घरी गेले तर गाईचं दूध काढण्यासाठी जेवढे वेळ लागते तेवढा वेळच थांबायचे. तर तिथे काही जण म्हणतात की गाईच्या दुधासाठी थांबायचे, पण त्याचा अर्थ असा आहे की ते जास्त वेळ एका ठिकाणी नाही थांबायचे. आणि तिथे जाऊन काय करायचे, तीर्थीपूर्वम सदाश्रम, त्या व्यक्तीच्या घराला तीर्थक्षेत्र करायचे. तीर्थक्षेत्र कसं करणार, की तिथे जाऊन भगवंतांबद्दल किंवा अध्यात्माबद्दल चर्चा करणार. जसं की आपण पण बघतो ना, की समजा ब्रह्मचारी वगैरे जर कोणाच्या घरी गेले तर कीर्तन केलं पाहिजे, थोडं शास्त्रावरती चर्चा केली पाहिजे, नंतर प्रसाद, अशा गोष्टी झाल्या पाहिजे. नाहीतर तिथे जाऊन काय म्हणता येईल, वर्ल्ड कप चालू आहे, म्हणजे ते गृहस्थ प्रभूजी पण बघतायत, ब्रह्मचारी पण बघतायत, तर ते जरा जास्तच गडबड होते. मला काय सांगायचं तुम्हाला कळलं असेल, शुकदेव गोस्वामीच्या वैराग्याचं स्टँडर्ड एवढं हायफाय आहे. ते काय म्हणतात की अरे आपल्याला भगवंतांनी हात दिला तर मग तुम्हाला झोपण्यासाठी म्हणजे डोक्याखाली उशी कशाला पाहिजे, डोक्याखाली असा हात घेऊनच झोपा. तर तुम्हाला घर कशाला पाहिजे, डोंगरामध्ये गुफा नाही आहेत का, तुम्हाला इकडे तिकडे अन्न मागण्याची काय गरज आहे, जंगलामध्ये नद्या आणि फळ देणारे वृक्ष नाही आहेत का, तुम्हाला कपड्याची काय गरज आहे, लोकांनी फेकून दिलेले जुने कपडे मिळत नाहीत का. तर एवढी खूप उच्च दर्जाचं वैराग्य आहे शुकदेव गोस्वामींचं. ते स्वतः तर कपडे पण नाही घालायचे, परंतु गौरांग प्रभू बोलले की हे एक आदर्श आहे, पण आपण त्यांची नक्कल नाही करू शकत सध्याच्या परिस्थितीमध्ये. समजा मी जेव्हा BTA चौपाटी मंदिरात गेलो होतो, तर एक दिवस मी असाच झोपलो मंदिराच्या फ्लोअरवरती, म्हणजे काहीच घेऊन नाही गेलो, मॉस्किटो नेट पण नाही. तर एक प्रभूजी बोलले की अरे असं नको करू, तू मॉस्किटो म्हणजे मच्छरदाणी घेऊन ये आणि त्यानंतर इथे झोप. तर मी विचार केला अरे असे का सांगते. मग नंतर एका जणांनी सांगितले की महाराजांनी तर असं सांगितलं होतं पूर्ण आश्रमात, जो प्रत्येकाला जाऊन सांगायचं की बाबा तू मच्छरदाणी घे आणि त्यामध्ये झोप. माझी कशी समजत होती, साधूने मच्छरदाणी वापरणं म्हणजे थोडंसं हे झालं, काय म्हणता येईल त्याला, आरामाच्या प्रकारामध्ये. परंतु महाराजांनी बघितलं होतं की काही ब्रह्मचर्यांना मलेरिया झाला होता, तर मग मच्छरदाणी न वापरून मलेरिया होण्यापेक्षा मच्छरदाणी वापरून ठीक राहिले आणि त्यामुळे सेवा झाली तर चांगली गोष्ट आहे. म्हणून शुकदेव गोस्वामींच्या स्टँडर्डचे आपण नेहमीच हे करू शकतो की आदर्श ठेवू शकतो, पण कृत्रिमरित्या ते करणं कठीण आहे म्हणजे शक्यच नाही. आणि त्या अध्यायामध्ये शुकदेव गोस्वामी परत म्हणतात किम कयो विदंती धन दुर्मदांता, तुमच्याकडे हे आहे तर तुम्ही धनी लोकांकडे का भिक्षा मागता, तुमच्याकडे ते आहे तर तुम्ही धनी लोकांकडे का अन्न मागता. अशा प्रत्येक गोष्टीसाठी ते सांगतात, पर्यायी उपाय सांगतात. पण सध्या ते एवढं वागणं कठीण आहे. जसं की आपण 6 गोस्वामीबद्दल पण तुम्ही ऐकलं असेल, त्यक्त्वा तूर्णमशेष मंडलपतीं श्रेणीं सदा तुच्छवत भूत्वा दीनगणेकुश कोपी न कंठावस्थितो. एक षडगोस्वामी अष्टकमध्ये एक श्लोक आहे हा. तर हे जे गोस्वामी होते खूप श्रीमंत घरचे होते. सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी बंगालचे प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री होते तिथल्या नवाबच्या राज्यामध्ये. रघुनाथ दास गोस्वामी एवढे श्रीमंत होते की त्यांच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न 12,000 सोन्याचे शिक्के, वडिलांचं आणि काकाचं. आणि हे एकटेच घरचे, मुलगा एकटाच होते रघुनाथ दास गोस्वामी. तर असे एवढ्या श्रीमंत घरचे हे होते सर्व गोस्वामी. परंतु त्यांनी एकदम कसं जीवन स्वीकारलं, वृंदावनामध्ये आल्यावरती ते झाडाच्या खाली पण एक दिवसपेक्षा जास्त नाही राहायचे. का, कारण आसक्ती निर्माण होईल त्या जागेशी. आसक्ती निर्माण, समजा आता मला जर कोणी म्हटलं की अरे जवाहरला 2 दिवस थांब, तर मला वाटतं नाही अरे माझ्या रूममध्ये माझी सर्व व्यवस्था व्यवस्थित आहे, फॅन बरोबर आहे, लाईट बरोबर आहे, म्हणजे काय होते आसक्ती होते. पण सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी एवढे श्रीमंत, त्यांच्या घरी किती सुविधा असतील,
पण आपण कृत्रिमरित्या असं करू शकत नाही. एकदा असं एका व्यक्तीने केलं होतं. महात्मा गांधी बोलले होते की आपण असहकार चळवळ करू. तेव्हा बंगालच्या एका वकिलाने त्यांची जी वकिली होती गव्हर्नमेंटची ती सोडून दिली आणि ते वकील असताना ते खूप जास्त पैसे कमवायचे, तर खूप श्रीमंतीमध्ये होते. आणि गांधीजीच्या संदेशामुळे त्यांनी ते सोडून दिलं. तर काही महिन्यातच त्यांचा मृत्यू झाला, कारण त्यांना एक नवीन लाईफस्टाईलसोबत ॲडजस्ट नाही करता आलं. परंतु आता आणि सनातन गोस्वामीबद्दल एक असं पण येतं की मदन मोहनची जेव्हा ते पूजा करायला लागतात, तर मदन मोहन म्हणायचे की अरे बाबा, तू दररोज फक्त पिठाचे गोळे खाऊ घालतोय, कमीत कमी त्याच्यामध्ये मीठ तरी टाक. तर याचा अर्थ काय होतो की भगवंतांना जर सनातन गोस्वामी मीठ देत नसतील, स्वतःसाठी कुठून मीठ खात असतील? खाणारच नाही ना. तर म्हणजे सनातन गोस्वामी काय करणार असेल की थोडंसं कुठून पीठ वगैरे मिळालं, त्याच्यात यमुनेचं पाणी टाकणार आणि गोळे वगैरे करून विस्तवावरती ठेवणार आणि तेच भाजले की ते ऑफर करून खायचे बस. हे कोण करतं आहे? प्रधानमंत्री, अर्थमंत्री, ज्यांचं वार्षिक उत्पन्न 12 लाख सोन्याची शिक्के आहे. तर अशा प्रकारचे व्यक्तिमत्व पण होते. पण बेसिकली काय, जरी आपल्याला हे नाही करता आले, मार्कल तर करायलाच नाही पाहिजे, पण तरीसुद्धा या दिशेने पण आपण बघितलं पाहिजे की बाबा आपण फक्त जीवनाला जास्त सुखकारक करण्याचाच प्रयत्न करतो की काय. जेवढं आवश्यक आहे तेवढ्या तर सुविधा निर्माण कराव्याच लागतील. जसं की समजा आता आपल्याला फोनची गरज आहे, 10, 15, 20 हजारचा फोन पण काम करेल. पण जर आपली इच्छा असेल नाही मला आयफोनच पाहिजे, ते थोडंसं काय म्हणते गडबड आहे. ज्याच्याकडे खूप जास्त उत्पन्न आहे त्यांचं ठीक आहे, पण साधारणतः मिडल क्लास लोकांचं तर अशा पद्धतीने केलं तर बरं होईल. एक श्लोक पण येतो चैतन्य चरितामृतमध्ये, महाप्रभुर भक्तगण वैराग्य प्रधान यहाँ देखी प्रीतहन गौर भगवान. की चैतन्य महाप्रभूंचे भक्तांमध्ये एक गुण बघायला मिळतो, तो म्हणजे वैराग्य. आता वैराग्य म्हणजे फक्त ब्रह्मचारी संन्यासी असं नाही. वैराग्य म्हणजे काय, की ज्या गोष्टीचा भक्तीसाठी काही उपयोग नाही आहे किंवा भक्तीपासून ज्या गोष्टी विचलित करू शकतात अशा गोष्टीचा त्याग करणं. आणि जे समजा उच्च स्तरावरचे आहे, जसे की रघुनाथदास गोस्वामी, ते फक्त एका दिवसाला 1 का 2 ओंजळभर ताक प्यायचे. तर एवढं त्यांचं उच्च लेवलचं वैराग्य आहे. चैतन्य महाप्रभूंनी वैराग्य रघुनाथदास गोस्वामींच्या द्वारे दाखवलं. तर मला फक्त हे सांगायचं की दोघा भावांना जसं दिलं साधू संतांनी, जे साधूला योग्य आहे उपयोगी आहे अशा गोष्टी दिल्या. आता मॉडर्न टाईममध्ये साधू फोन वगैरे वापरतात ते ठीक आहे, पण समजा ते एखादी व्यक्ती बोलली की प्रभूजी मी तुम्हाला रेशमी कपड्याची धोती कुर्ता देतो, त्या धोती कुर्ताची गरज आहे पण रेशमीची गरज नाही ना. जर रेशमी धोती कुर्ता घालायला लागले तर लोक काय म्हणतात, अरे आम्हाला तरी बघायला भेटत नाही आणि हे ब्रह्मचारी. तर थोडंसं याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर मग असंच हे दोघं भाऊ साधू संतांच्या संगतीमध्ये गायन करायचे. तर एक दिवस लव आणि उच्चारण अयोध्येमध्ये, अयोध्येच्या शहरामध्ये जे मुख्य नगर आहे तिथे जाऊन सुंदर स्वरामध्ये रामायणाचं गान करत होते. तर हे गान करत असताना श्रीरामचंद्रांनी ऐकलं की अरे हे 2 मुलं कोण आहेत. तर मग रामचंद्रांनी काय केलं की लवकुश दोघा भावांना राजमहलात बोलवलं. राजमहलात बोलवल्यावरती त्यांनी श्रीरामांनी आपल्या स्वतःच्या भावांना बोलवलं, म्हणजे लक्ष्मण शत्रुघ्न, आणि बोलले की हे बसा आणि ऐका, हे दोघं मुलं खूप छान गातात. श्रीराम सिंहासनावर बसले, ते बाकीचे भाऊ पण होते. तर याच्यावरून काही सिनियर डिव्होटींच्या क्लासमध्ये मी असं ऐकलं की भगवंतांची कथा ऐकण्याला किती महत्त्व आहे. भगवंत स्वतः पण ऐकतायत आणि बाकीच्यांना पण सांगतायत, लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरत महाराजांना. तर हे सगळे 4 जण बसून ऐकतायत. आणि मग असं झाल्यावरती मग या दोघांनी असे गायचे की त्यांचं उच्चारण ऐकूनच श्लोकाचा अर्थ समजायचा.
नाहीतर कधी कधी आपण असं राहतो की तो श्लोक कोणता आहे तेच कळत नाही. तर मग असं झाल्यावरती सर्वजण बसले. मग ते बसल्यावरती आता हे लव आणि कुश राजमहालामध्ये रामायण गायला सुरुवात करत होते. तर तर हे दोघं भाऊ म्हणतात त्या सर्वांना बसलेल्याला की आम्ही आता हे जे काव्य सांगणार आहे त्याला आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बोलणार आहोत आणि या काव्याद्वारे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. परंतु तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की दोषदृष्टीचा त्याग करावा लागेल आणि दोषदृष्टीचा त्याग करून तुम्हाला याचं श्रवण करावं लागेल. तर मी विचार दोषदृष्टी म्हणजे काय? कधी कधी असतं ना की कसं आपल्याला एक दोन श्लोक माहीत झाले की आपण काय करतो, अरे या क्लासमध्ये यांनी हा श्लोक चुकीचाच बोलला किंवा यांना ही ओळ आली नाही किंवा मग आपल्याला त्याच्यापेक्षा जरी एखादी गोष्ट अधिक माहिती असलं तर त्यांना कमी समजणं, ही दोषदृष्टी आहे. सांगणारा व्यक्ती सांगतोय नाही कृष्णकथा, दोष कशाला? दोष म्हणजे आता समजा एखादी खूपच गडबड गोष्ट असेल, आपणच भगवंत आहोत असं जर कोणी बोललं तर मग ते ठीक आहे. परंतु छोट्या मोठ्या गोष्टींसाठी दोष बघत नाही बसलं पाहिजे. तर काय पॉझिटिव्ह ते घ्यायचं. तर मग असे बोलले हे दोघं जण की तुम्ही दोषदृष्टीचा त्याग करा आणि मग श्रवण करा. असं श्रवण करायला सांगितल्यावर मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. तर ती बोललेच होते की आम्ही तुम्हाला आधीपासून अंतपर्यंत सांगणार आहे. तर सुरुवात करताना त्यांनी अयोध्या नगरीचं वर्णनापासून सुरुवात केली. तर कौशल नावाचा एक भाग आहे किंवा प्रांत म्हणता येईल, जो सरयू नदीच्या किनाऱ्यावरती कौशल, आणि याची राजधानी होती अयोध्या. आता पण तुम्ही जर गेले ना नॉर्थ इंडियामध्ये, ते लोक जनपद म्हणतात, मथुरा जनपद. मला वाटते त्याला आपण लोकसभा मतदारसंघ असं काहीतरी म्हणतो, जिथे जिल्ह्याच्या ठिकाणी खासदारासाठी एक हे असतं ना, सीट असते, त्याला जनपद म्हणतात. तर इथे तर सांगली की कौशल नावाचं एक जनपद होतं, त्याच्यामध्ये हे एक नगर होतं अयोध्येचं. तर या नगराची स्थापना जी आहे स्वतः मनु महाराजांनी केली होती. आता मला हे नाही कळलं पण कोणत्या मनु महाराजांनी केली, कारण मनु पण वेगवेगळे आहेत ना. सर्वात पहिले मनु तर स्वयंभू मनु होते आणि हे जेव्हा बोलत आहेत तेव्हा त्रेतायुग आहे. कदाचित काही मनूंचा काळ पण निघून गेला असेल, पण आता हे सूर्यवंशी आहेत ना, म्हणून मला असं माझा अंदाज आहे, माहिती नाही, कदाचित वैवस्वत म्हणून ही नगरी बसवली असेल सूर्यवंशी असणार. तर मग या नगराचं हे दोघं भाऊ वर्णन करायला की या नगरामध्ये असे मोठे मोठे राजमार्ग होते, जसं आपण म्हणतो नॅशनल हायवे, असे मोठे मोठे राजमार्ग होते आणि त्या रस्त्यांवरती दररोज फुलं टाकली जायची, दररोज पाणी शिंपडलं जायचं. अशा प्रकारचे रस्ते होते. नंतर अयोध्येमध्ये एवढ्या प्रकारचे यंत्र, अस्त्र शस्त्र हे उपलब्ध होते. नंतर कुठल्या कुठल्या व्यवसायाचे लोक आहेत हे सांगण्यासाठी ते म्हणतात की सूत मागध असे पण लोक असायचे. सूत मागध कोण असतात की जे की तुमच्या कुळाबद्दल सांगतात. तुम्हाला कोणाला अनुभव आहे की माहिती नाही, पण आमच्याकडे अशी लोक येतात, त्यांना बहुतेक भांड असं काहीतरी म्हणतात. तर ते काही वर्षांनी येतात आणि कुटुंबामध्ये ज्यांचे नवीन जन्म झाले किंवा नवीन लग्न झाले त्यांची त्यांच्या वहीमध्ये नोंद करून घेतात. तर ते लोक पिढ्यानपिढ्या हे काम करतात. म्हणजे त्यांच्या आजोबांनी आपल्या आजोबाच्या काळामध्ये असं लिहून ठेवलेलं असेल, तर त्याला भांड म्हणतात. मी लहानपणी बघितलं अशा लोकांना, त्यांच्याकडे सर्व काही लिहिलेलं असतं बऱ्याच पिढ्यांचं. तर हे सूत आणि मागध लोक हे काम करतात की वंशावळीचं वर्णन करणार राजाच्या. तर असे सूत मागध लोक होते. त्याच्यानंतर खूप मोठे मोठे बिल्डिंग होत्या, हे पण सांगितलं आहे की अयोध्येमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग होत्या. बिल्डिंग म्हणजे जास्त ताळ्याच्या इमारती असतात ना, तर त्यावेळेस पण अयोध्येमध्ये अशा बिल्डिंग होत्या. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे नाटक करणाऱ्या लोकांची पण मंडळी होती. नंतर अयोध्येला बाहेरून सुरक्षित करण्यासाठी त्यांनी, जसं आपण किल्ल्याच्या बाजूला गोल एक खड्डा खोदला जातो बघा, मला
मला वाटतं त्याला मोठ म्हणतात, मोठ. तर बहुतेक कोणत्या देवगिरीच्या आजूबाजूला आहे वाटतं मोठ. तोच किल्ला आहे ना जो कोणी जिंकला नाही? देवगिरी आहे का जिंजिरा आहे जो कुणाला जिंकता नाही आला? दोन्हीपैकी एक आहे कोणतं, देवगिरी किंवा जिंजिरा आहे का? जंजीर आहे प्रभूजी. हां, जिंजिरा आहे. तिथंच मी असं ऐकलं होतं की असे खूप प्रकारचे ट्रॅप बनवलेत की आतमध्ये गेले की कोणता रस्ता कुठे जातो ते कळत नाही. तर हे कसं आहे की नगराच्या सुरक्षेसाठी असे वेगळे उपाय केले जायचे. तर अयोध्येला पण असंच केलं होतं की अयोध्येच्या बाहेर अशी मोठ खोदली होती. म्हणजे बऱ्यापैकी मोठा खड्डा असतो आणि त्यामध्ये पाणी असतं आणि त्या पाण्यामध्ये मगर आणि साप वगैरे असे काही सोडलेले असतात. तर समजा मग आणि जे समजा नगरातून ज्यांना बाहेर पडायचं त्यांच्यासाठी मुख्य पुलाची व्यवस्था असते. परंतु जेव्हा असं युद्ध वगैरे आहे तर त्या पुलाला ते ओढून घेतात आणि ते तेवढं मोठं पात्र त्या लोकांना त्याच्यामध्ये म्हणजे पोहूनच पार करावं लागतं. अशी उडी वगैरे मारून किंवा घोड्याच्या सहाय्याने इकडून तिकडे जाणं मुश्किल होतं. तर अशा त्याला मोठ म्हणतात. तर अशी मोठ अयोध्येच्या बाजूला पण होती असं सांगतात. नंतर अयोध्येमध्ये घोडे, हत्ती, उंट, गाय, बैल, गधे अशा वेगळ्या प्रकारचे पशुपक्षी होते. समोर वर्णन येईल की कोणत्या कोणत्या प्रजातीचे घोडे होते, कोणत्या कोणत्या प्रजातीचे हत्ती होते. नंतर महलाच्या निर्मितीमध्ये वेगळ्या प्रकारचे रत्न वापरलेले होते. तर आपण पण असं ऐकलं ना की भारत देशाला काय सोन्या की चिडिया म्हणतात किंवा आपल्याकडून इंग्रजांनी खूप काही सोनं घेऊन गेले. तर म्हणजे मला कधी असं आपण कधी बघितलं नव्हतं याचा पुरावा काय. तर एका व्हिडिओमध्ये मी बघितलं आहे की त्यांनी दाखवले की कोणती बिल्डिंग होती तिथे असे खड्डे दाखवले की इथे हिरे लावलेले होते म्हणून. तर त्या लोकांनी एक एक असा हिरा त्या भिंतीतून काढून घेऊन गेले. तर हे तर आत्ता होतं, तर त्या काळामध्ये का नसणार? परंतु काय म्हणता येईल, आपल्याला हे अनुभवात नाही म्हणून विश्वास ठेवायला कठीण जातं. पण हे सर्व सत्य होतं. जवळपास 1700पर्यंत जगाची 27% GDP भारताची होती. म्हणजे जगात सर्वात श्रीमंत देश भारतच होता. म्हणजे इसवी सन 1 पासून ते 1600पर्यंत जवळपास. इंग्रज आल्यावरती आपली अधोगती झाली. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रत्नाच्या सहाय्याने ह्या बिल्डिंग तयार केल्या होत्या. नंतर सांगितले की ह्या काही काही इमारती एवढ्या उंच होत्या की त्या पर्वतासारख्या दिसायच्या. तर अशा इथल्या रस्त्यांचं, तिथल्या लोकांचं, तिथल्या घरांचं वर्णन केलं. हे कोण वर्णन करते? लव आणि कुश गात आहेत. श्रीराम, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न बसलेत. त्यांच्यासमोर हे दोघं भाऊ गात आहेत. तर गाताना त्यांनी त्या श्लोकामध्ये गायलं की जसं की कौशलो नाम मुदितः स्फीतो जनपदो महान निविष्ट सरयू तीरे प्रभूत धनधान्यवान असे श्लोकामध्ये गायले. तर मग हे सर एक एक वर्णन करताना मग त्यांनी सांगितले की अयोध्येमध्ये पाणी एवढं छान होतं की पाणी ऊसाच्या रसासारखी पाण्याची चव असायची. आता आपण कोणाला सांगितले तर लोकांना विश्वास ठेवणं कठीण होईल. परंतु तुम्ही पण अनुभवलं असेल की वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची चव वेगवेगळी असते. काही ठिकाणचं पाणी गोड, लोक असं पिताना म्हणतात की पाणी किती गोड आहे. आता गोड म्हणजे साखर नसेल, पण समाधान देणारी पाण्याची चव असते काही काही ठिकाणी. पण जे बाटलीतलं पाणी आहे ते मला तरी असं समाधानकारक वाटत नाही. कारण त्याला कृत्रिमरित्या त्याच्यामध्ये ते काही केमिकल टाकतात, काही काढतात, तर ते निर्जीव झालेल्या पाण्यासारखं वाटतं. तर हे मी खूप लोकांकडून ऐकलं की इथलं पाणी गोड आहे किंवा इथलं पाणी जड आहे, इथलं पाणी चांगलं आहे. तर अयोध्येमध्ये तर असं पाणी होतं की त्या पाण्याला उसाच्या रसाची चव असायची. तर हे वर्णन सांगितल्यावरती मग आता हे झालं त्या अयोध्येचं वर्णन. आता याच्यानंतर पुढच्या अध्यायामध्ये ते अयोध्येमध्ये असलेल्या नागरिकांचं वर्णन करतील, कशा प्रकारचे लोक तिथं राहायचे. तर ते आपण पुढच्या रविवारी बघूया. तर आपले आता इथे 5 अध्याय झाले. मी तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगतो परत.
2 मिनिटात की ते सर्व श्राप वगैरे झालं. त्यानंतर ब्रह्माजी वाल्मिकींच्या आश्रमात आले आणि वाल्मिकींना बोलले की काळजी करू नकोस, ते माझ्या स्फूर्तीनेच तुझ्या मुखातून ते शब्द निघले आणि तू याच पद्धतीने रामायणाचं लिखाण कर. मग ते ब्रह्माजींनी असं सांगितल्यावरती वाल्मिकींनी विचारलं, परंतु मला रामायणाच्या सर्व गोष्टी कशा कळतील? कारण नारद मुनींनी तर खूप शॉर्टकटमध्ये सांगितलं होतं. तर ब्रह्माजी बोलले की तुम्ही ध्यान करा, ध्यानामध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी कळतील. सर्व म्हणजे एकमेकांमधले संवाद, राजमहलामधले संवाद किंवा तिकडे राक्षसांमधले संवाद, रावणाच्या सभेमधले संवाद, सर्व काही तुम्हाला कळेल. तर मग वाल्मिकीजींनी असं ध्यान केलं आणि त्यांनी आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटनांचं ध्यानामध्ये त्यांना त्या गोष्टी समजल्या. आत्तापर्यंत म्हणजे युद्ध करून श्रीराम परत आले आणि सीतामातेला हे 2 मुलं झाले तोपर्यंत, आणि याच्यानंतरच्या पण काही गोष्टी कळाल्या. त्याच्यासाठी त्यांनी उत्तरकांड लिहिलं. तर मग यावरून 24,000 श्लोक, 500 अध्याय आणि 7 खंडाच्या रामायणाची निर्मिती झाली. पण हे रामायण निर्माण झाल्यावरती वाल्मिकींना वाटलं, हे मी ग्रंथ तर लिहिला, पण याला धारण करणारी योग्य व्यक्ती पण असली पाहिजे. कुणाला शिकवू हा ग्रंथ? जनमानसामध्ये कोण सांगेल? तर तेवढ्यातच लव आणि कुश येऊन त्यांच्या पाया पडतात वाल्मिकी ऋषीच्या. तर त्यांना बघून वाल्मिकींना लगेच जाणवतं की अरे हे दोघं भाऊ करू शकतात. तर मग त्यांचे काही वैशिष्ट्य सांगितले की त्यांचा कंठ खूप मधुर होता, खूप तीक्ष्ण बुद्धीचे होते, त्यांना संगीतशास्त्र पण यायचं. तर हे सर्व गुण बघून वाल्मिकींनी त्या दोघांना रामायण शिकवलं. तर त्यांनी कसं केलं, रामायण जिव्हाग्र म्हणजे लगेच बोलता येईल, म्हणजे आपण म्हणू शकतो की पूर्णपणे पाठांतर केलं. आणि मग वाल्मिकीजींच्या आश्रमात वेगवेगळे साधू संत यायचे. तर आपल्या आता आश्रमात कसं असतं की कथेचं आयोजन केलं जातं, कधी रामकथा की कधी भागवतम. मंदिर म्हणजे तिथे ह्या कथा झाल्या पाहिजे. तर असं तिथे साधू ऋषी पण म्हणत असतील की सांगा काही बाबा, म्हणजे आध्यात्मिक गोष्ट. तर वाल्मिकी या दोघा भावांना सांगायचे की तुम्ही रामायण गा म्हणून. तर मग हे जेव्हा रामायण गायचे तर त्या साधू संतांना असं वाटायचं की आमच्या डोळ्यासमोर गोष्टी घडत आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. एवढा त्यांच्या दोघा भावांच्या बोलण्याचा प्रभाव व्हायचा. मग एके दिवशी असंच त्यांनी गायन केल्यावरती वेगळ्या साधूंनी त्यांना साधूला अनुकूल गोष्टी दान दिल्या, जसे की कमंडलू, कलश, भगवे वस्त्र, त्याच्यानंतर काय डोक्यावरच्या जटा बांधण्यासाठीचा धागा, अशा एकाने मृगचर्म, काहींनी आशीर्वाद दिला की तुम्ही दीर्घायुषी हो. तर हे दोघा भावांना असा आशीर्वाद मिळाला. आणि मग एके दिवशी हे दोघंजणं अयोध्येमध्ये रामायणाचं गान करत होते. मग अयोध्येमध्ये रामायणाचं गान करताना हे श्रीरामचंद्रांना ऐकू आलं. पण रामचंद्र रामायण आहे असे नाही म्हटले. मला पण असं वाटलं की अरे त्यांना कळालं नसेल का आपली स्टोरी आहे म्हणून, पण माहिती नाही समोर काय येईल. तर मग ते त्या दोघांना घेऊन महलात गेली आणि महलात गेल्यावरती भावांना पण सांगले तुम्ही सर्व बसा, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जे काही मंत्री वगैरे असतील तुम्ही बसा आणि हे दोघं मुलं खूप छान गातात ते श्रवण करा. मग आता असे सर्व काय म्हणता येईल बैठक उपाययोजना झाल्यावरती दोघा भावांनी बोलायला सुरुवात केली. तर बोलण्यापूर्वी दोघांनी आधी सांगितलं की आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगणार आहोत, परंतु तुम्ही श्रवणामध्ये दोषदृष्टी नका ठेवू, दोष काढत बसू नका. मग असं झाल्यावरती त्यांनी सुरुवात केली की बाबा मनू महाराजांनी अयोध्या नगरीला बसवलं, जी की कोसल नावाच्या प्रांतामध्ये आहे. मग तिथे असणाऱ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग, राजमार्ग, मागध, प्राणी, तिथल्या पाण्याची चव, असं वर्णन करायला सुरुवात केली. हे झाले आपले 5 अध्याय. आता पुढच्या अध्यायापासून एकामध्ये तिथल्या नागरिकांचं वर्णन येईल, एकामध्ये तिथल्या मंत्री लोकांचं वर्णन येईल आणि मग नंतर श्रीराम प्राप्तीसाठी दशरथ महाराज एक यज्ञ करतील त्याचं वर्णन होईल. तर इथे आपण थांबूया. आत्ता नंतर आवाज ठीक आला का? आज पण गडबडच होती. हरे कृष्णा. प्रॉब्लेम आहे ना थोडाफार तरी पण. तर मी काल नेटवरती शोधलं तर ते एक म्हणतात की USB
मायक्रोफोन असतो म्हणून. तर मी मागवला आहे, गुरुवारपर्यंत येईल, बघूया त्याला ट्राय करू, नाही तर मग मला लॅपटॉपच रिपेअर करावा लागेल. सोमवारी पण आपल्याला त्रास होईल, पण त्याच्यानंतर काही ना काही करावं लागेल. तर आपण इथे थांबूया. पुढची चर्चा येणाऱ्या रविवारी करू, 6व्या अध्यायापासून. जय श्री रामचंद्र भगवान की जय. हरे कृष्णा कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, कृष्णा हरे 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 राम हरे राम राम हरे राम हरे. राम हरे